नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय गरमागरम चमचमीत छोले आणि त्याबरोबर भटुरे। अगदी चमचमीत छोले मसाला आपण घरचेच मसाले वापरून बनवणार आहोत आणि याबरोबर टम्म फुगलेले भटुरे बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे। थंड झाल्यानंतर सुद्धा हे भटुरे असेच गुबगुबीत फुललेले राहतात। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। छोले आणि गरमागरम भटुरे। सगळ्यात आधी इथे छोले मी घेतलेत। मी काबुली चणे घेतले 1 कप, 2 वेळा ते स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर पाणी घालून मी हे 6 तास भिजत ठेवले होते। रात्रभर भिजत ठेवले तरी चालेल। इथे मी छोट्या आकाराचे काबुली चणे घेतले होते, याची चव जास्त छान लागते। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे, कुकरमध्ये काढून घ्यायचे। यानंतर यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। 1 तमालपत्र घातलं, 2 ते 3 लवंगा, 4 ते 5 काळी मिरीचे दाणे, थोडीशी दालचिनी आणि 2 हिरवी वेलची घातली आणि यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालायचं आहे। याबरोबरच पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, यामुळे छोले पटकन शिजले जातात। झाकण लावून 4 ते 5 याच्या शिट्या करायच्या आहेत। छोले शिजतायत तोपर्यंत इथे आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया। 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। रव्यामुळे भटुरे छान क्रिस्पी राहतील, थंड झाल्यानंतर सुद्धा ते तसेच फुगलेले राहतील। आता यामध्ये सेंटरला अशी जागा करायची आहे। यामध्ये पाव कप दही घालायचं आहे। अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। पाव चमचा बेकिंग सोडा घातला। सेंटरला आधी हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे सगळ्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। यानंतर आता कोमट पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। याचा असा गोळा मी मळून घेतला आहे। आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। थोडंसं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे, कारण यामध्ये रवा आहे, तर आपण जेव्हा हे सेट करण्यासाठी ठेवू तेव्हा रवा फुलेल आणि अगदी परफेक्ट असं पीठ तयार होईल आपल्या भटुऱ्यांसाठी। तर हे मी छान 3 ते 4 मिनटं मळून घेतलं। आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकून हे कमीत कमी 1 तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण छोल्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। तर इथे मी कांदा घेतला आहे, 1 हिरवी मिरची घेतली, आलं आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। याची पेस्ट करून घ्यायची, इथे पेस्ट करून घेतले। 4 ते 5 शिट्यांनंतर कुकर मी थंड करून घेतला आणि नंतर उघडून घेतला। तर पहा छोले छान असे शिजलेत। आता इथे टोमॅटोची पेस्ट करायची आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आणि यामध्ये 2 चमचे शिजलेले छोले घालायचे आहेत। यामुळे ग्रेव्ही घट्ट व्हायला मदत होईल। हे वाटून घेऊया। तर ही टोमॅटो आणि छोल्यांची पेस्टसुद्धा इथे तयार आहे। आता छोल्यांना छान असा रंग यावा यासाठी इथे मी चहाचं पाणी करून घेते। तर इथे 1 कप पाणी गरम करत ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालायची आहे। 1 मिनिट हे उकळून घेतलं। यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे। तर इथे गाळून पाणी घेतलं आहे मी, हे बाजूला ठेवूया आणि आता आपण छोले मसाला बनवूया। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट छान अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, 2 चमचे छोले मसाला घातला, अर्धा चमचा काळं मीठ घातलं। यानंतर 1 चमचा आमचूर पावडर घातले आणि तिखटासाठी घरगुती लाल मसाला घातला। इथे मसाले घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे। याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घातला।
सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाले कोणते घातले ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। मसाले तेलावरती छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जितकं छान तुम्ही हे परताल तितकं आपला छोले मसाला हा छान बनेल। तर पहा, हे परतल्यानंतर यावरती मी झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून हे तेल सुटेपर्यंत असं परतून घेतलं आहे। तर पहा, हा मसाला पॅन सोडायला लागला आहे, तेलसुद्धा सुटलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदलला आहे। आता यामध्ये शिजवलेले छोले घालायचे आहेत। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्येच आता जे आपण चहाचं पाणी गाळून ठेवलं होतं ते घालायचं आहे। या चहाच्या पाण्यामुळे छोल्यांना रंग खूप छान येईल। सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। तुम्ही हवं असल्यास चहाची पावडर आणि गरम मसाल्याची पोटली करून सुद्धा तुम्ही जेव्हा छोले शिजवले तेव्हा घालू शकता। आता यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत। एक उकळी काढून घ्यायची। तर इथे याला छान अशी उकळी आले। हे आपण भटुऱ्यांबरोबर खाणार आहोत, त्यामुळे हे अशी पातळच मी ठेवते। थंड झाल्यानंतर आणखी याला घट्टपणा येईल। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यावरती आपण एक फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलंय। यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि आल्याचे असे लांब तुकडे करून घेतलेत ते घालायचे। ही फोडणी आता आपण या ग्रेव्हीमध्ये घालूया। तर मस्त असा रंग आलाय पहा। छोले मसाला आपला तयार आहे, अगदी चमचमीत आहे। याचा तुम्ही रंग पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता। आता आपण भटुरे बनवूया। तर हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। यातला एक गोळा घेतलाय। आता सुक्या पिठामध्ये घोळून लांबट असा याचा भटुरा लाटून घ्यायचा आहे। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे। सगळीकडून एकसारखा असा लाटून घ्यायचा आहे। तर याची जाडी पाहू शकता। आता भटुरा आपण फ्राय करूया। जेव्हा आपण भटुरा तेलात सोडू तेव्हा तेल अगदी कडकडीत असं गरम हवं आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, म्हणजे भटुरा छान असा फुलून वर येतो। आता याला लगेच उलटायचं नाही आहे, खालच्या बाजूने याला फ्राय होऊ देऊया आणि नंतर याला एकदाच उलटायचं आहे। जास्त वेळा जर तुम्ही उलटात तर भटुरा तेलकट होतो। एका बाजूने भाजून झालाय, फ्राय झालाय। आता आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ। दुसऱ्या बाजूने सुद्धा पहा, याला छान असा ब्राऊन रंग आलाय। काढून घेऊया, फक्त एकदाच मी उलटून घेतला। टम्म फुगलेला असा मस्त भटुरा तयार झालाय। थंड झाल्यानंतर सुद्धा हा असाच फुललेला राहतो। तर गरमागरम छोले मसाला आणि त्याबरोबर टम्म फुगलेले भटुरे सर्व केलेत। नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।